सौभाग्य आहे का असे असे मोठे मोठे पाहुणे आपल्या या गावामध्ये येत असतात. या गावाचा सरपंच म्हणून त्यामुळे मी ह्या पोराला कोणी बोलावलं इकडे? त्या पोराला इकडे बोलावलं कोणी मला सांगा पहिले ताबडतोब. कार्यक्रमाला आले ते सेलिब्रिटी आहेत हे असे पाहुणे आणून तुम्ही आपत करून देता आमची. का? अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्या पोरानं. काय केलं त्यांनी? अरे लाईना मारत फिरतो. त्याचं काय वय आहे काय? काय काय ठरवलं काय तू आयुष्यात? वय आहे का तुझे हे धंदे करायचे? मोठेपणी काय संन्यास घेणार आहेस तू? हा? अरे माझ्या पोरीला प्रपोज मारलं त्यांनी. म्हणजे काय सिनेमा दाखवतात ती सगळी कॉपी करतात ना आमच्या गावातले. काय झाली कॉपी अशी? अरे कॉपी कॉपी काय म्हणजे माझ्या पोराने हातावर लिहिलंय भारत म्हणून त्या करकोच्यानं. पाडा लिहिलं पण त्यांनी तसं हातावर लिहिलं भारत म्हणून माझ्या पोरानी. काय लिहिलंय? भारत भारत. मग भारत चांगलंय नाव आहे यांचं, मुलांनी लिहिलं. काय वाईट आहे ह्याच्यामध्ये? अरे त्याच्याने माझ्या हातावर लिहिलंय. नुसतं लिहिलं नाही, हे स्पेलिंग पण चुकवलंय. भारत नाही भरीत लिहिलं. हे बघा भरीत लिहिलं बघा इकडे इकडे. मारणार नाही ना? कोणचं आहो ते सेलिब्रिटी असतात आमचे. म्हणजे बरोबर नाही. मी पोराला लहान पोराला समजून सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी सांगतो त्याला व्यवस्थित समजून. बाकी ते पटवाचं मस्त करतो तू. एखादा मला सांग ना कसं पटवतो एखादा. एक तिकडे नाही, तिकडे लक्ष नको देऊ. सोप्पा सांगतो. हा हा सोप्पा आहे एकदम. हा. बाकीचे कोणी आले ना हा. त्यांना एवढंच बोलायचं, चला हवा येऊ द्या. एकदा एकदा मला करून दाखव ना एकदा असं. थोडस सर सर ते फॅन आहेत तुमचे. ते तुमचे तुझा fan. फॅन एका गोष्टीमुळे आहे का अख्ख्या महाराष्ट्राला जे जमलं नाही ते वैभव मागलं तू शाकाल म्हटलं. वाह वाह, अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है अमीर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. ओहो. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. बाकी सबको चले हवा अंदे. यप्पा. वा, जबरदस्त. आता मला प्रूफ सापडलेला आहे. हे मी रेकॉर्ड केलेलं आहे. हे पोलीस स्टेशनला मी देणार आहे. बघून घे. कि आज हमारे यहाँ हिंदी के बहुत बड़े स्टार यहाँ ठिकाने आ गए हैं. उनका मैं जोर थोड़े बहुत तालियां बजा के स्वागत करता हूँ. और ये वो सर आपका मैंने वो देखा सौदागर में इतना जबरदस्त काम किया आपने. और वो तिरंगा में वो तो गलती से इस रुमाल को छू लेना. अरे कातिल एकदम सर, बहुत बढ़िया. तर असे कुमार गौरव यांचे वडील राजकुमार या ठिकाणी आलेले आहेत. तर एक मिनिट, राजकुमार नाही आहेत ते, सुनील तावडे सर आहेत. अरे नाही मोठे मोठे माणसं टोपण नाव घेतात काय काय. ओरिजिनल सुनील ते राजकुमारच आहेत ना ते ओरिजिनल. सुनील तावडे आहेत. तुमचा गैरसमज झालेला आहे. शपथ शपथ, देवा शपथ, देवा शपथ. खोटं नाही. खोटं नाही. सर खरं सांगा तुम्ही एकदा. ओ नहीं इसको अंदाजा नहीं तुम्हारा. वो एक बार करके दिखाओ इसको. अपना जाने वाला मार के फेंको इसके मुंह पर. हा? एक डायलॉग. देखो जानी, राजेश्वर जब दोस्ती करता है तो अफसाने लिखे जाते हैं, लेकिन जो दक्षिणी करता है तो तारीख बन जाती है. क्या क्या करताय? क्या करता? डायलॉग जरा परत घेऊया. नाही तोच पाहिजे आता आम्हाला. त्याचा अर्थ फक्त पाहिजे, बाकी काय नाही. नाही नाही असं नाही. पण त्यांच्या दुपतीवरून ओळखलं की ते सुनील तावडे साहेब. तर सुनील तावडेंच्या रूपानं आज या ठिकाणी एक बाल कलाकार आलेले आहेत. अत्यंत निरागस, अत्यंत सुंदर डोळ्याचे, तरुणींचे चाहते. सॉरी तरुण यांचे चाहते असं दीर्घंभीर व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. यांची विशेषता म्हणजे 172 टाईप मध्ये ते राजकुमारचा अभिनय करू शकतात. हे सुनील तावडे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. एसटी ड्रायव्हर पासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे सुनील तावडे काय संबंध? स्वतः प्रत्यक्ष पाहिला आम्ही. ते पिळगावकर सरांना घेऊन चालले होते. एसटी मध्ये ड्रायव्हर होते ते. सिनेमातलं मेन बिझनेस तोच आहे त्यांचा. हा साईड बिझनेस आहे राजकुमार. साईड बिझनेस. असे दिवसेंदिवस तरुण होत चाललेले सुनील तावडे.
मला वाटते बहुतेक जन्माला तुम्ही बहुतेक म्हातारे आले असतील, पण आता दिवसेंदिवस तुम्ही जे तरुण होत चालले, मला तर असं वाटून आलं सर का एका 15-20 वर्षात तुम्ही डायरेक्ट पाळण्यात जाऊ शकता. म्हणजे ज्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुमच्या आहेत सर, असू द्या. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कलप लावा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. श्रेयस तळपदे यांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत. एकच केस असलेल्या मुलाच्या आईचा रोल त्यांनी केलेला. कुठल्या एकच केस एक बाल. खर तर सरांना तो रोल द्यायला पाहिजे होता एक बालचा. तर अशा प्रतीक्षाताई लोणकर या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करूया. मी ते शिरल होती ना दामिनी, जबरदस्त ते दूरदर्शनवर. वा वा. म्हणजे मी दुसरीला असताना ते स्टार्ट झाली होती मॅडम. हे नंतर मग माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं तेव्हा तुमची एक सिरियल होती दामिनी. तर अशी लॉंग रन असलेली सिरियल. आणि मॅडमचं म्हणजे पेपर व्यवसायापासून त्यांनी करिअरला सुरुवात केलेली आहे. पत्रकार म्हणा ना, पेपर व्यवसाय कसा वाटतं ते? अरे मग एकच आहे ना, व्यवसाय तर तोच आहे ना. आणि लहानपणी तुम्हाला सांगतो ते जसा तो पेन येत होता ना मॅडम, असा पेन येत होता आणि दामिनी असं लिहित होतं, ती इतकं फेमस झालं ना खेड्यापाड्यामध्ये. मी तेव्हा फॅशन निघाली होती. जनरली कसं सुरू करताना श्री लिहितात की नाही, श्री 2 रेळा अशा, तर दामिनी लिहायचे अशा 2 रेषा दामिनी आणि असं 2 रेषा पण सुरू करत. इतकं जबरदस्त ते फॅशन आली होती. मग त्या सिरियल तेच लिहायचे का ते लेखक दामिनी असे? हो तेच लिहायचे. बाकीचं मग कोण लिहायचे ते तेवढंच मॅडमचा आणखीन एक चित्रपट आम्हाला बघायचा होता 10 डिसेंबर, पण तो बघता आला नाही. 10 डिसेंबर नावाचा सिनेमा आहे त्यांचा. हा ना, बघता आला नाही तो सिनेमा आम्हाला 10 डिसेंबर. आम्ही 11 डिसेंबरला पोहोचलो होतो म्हणजे 10 डिसेंबरलाच गेला. यांचा एक आणखी चित्रपट आहे एवढंच आभाळ, विदर्भाच्या हवामानावर आधारित. एवढंच वा वा वा. मॅडमने आणखीन एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट केलेला आहे. हिंदीमधून त्यांनी चित्रपट केला आहे का बा, हुक्का ओढू नका, धूम्रपान करू नका, असा सामाजिक चित्रपट देणारा चित्रपट त्यांनी केलेला आहे. त्याचं नाव आहे गुडगुडी. नीट वाचा, गुदगुदी असेल. अरे यार, पण हे तुम्ही मराठीमध्ये लिहित जा, नाही इंग्लिशमध्ये का लिहिता? स्पष्ट लिहिलं जीवडी. असू द्या. अशा मोठे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी प्रतीक्षा लोणकर यांच्या रूपानं आज या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नीप वाल्या शाई पेन संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. अखिल भारतीय शोषिक संघटनेच्या उपाध्यक्ष आज या ठिकाणी आलेले आहेत. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष अलका कुबलताई आहेत. या दोघींमध्ये अत्यंत जबरदस्त अशी फायटिंग चालू असते. तुमचे पिक्चर आम्हाला खूप आवडतात मॅडम. म्हणजे माझी आजी तर खूप मोठी फॅन आहे तुमची, खूप म्हणजे जबरदस्त. काय नाही, आजीची आठवण आली नाही, इतकी नाही आली. बाहेर आजी रडत, आतमध्ये तुम्ही रडत. बाहेर आजी रडत, आतमध्ये तुम्ही रडत. मॅडम टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये असं रडत. शेवटी आजीने टीव्ही बंद करून टाकला. का? ओला होईल म्हणून अंधरू. मग काय, कारण घर आली ओलं झालं होतं ना. आजी आमची उठली, अशी उठली, पाय घसरून पडली, गेली. आता वाजव तिथं गेली मॅडम. असो, अशा गमती जमती खेड्यापाड्यामध्ये घडत असतात. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.